श्री स्वामी समर्थ. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुक्ल चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुक्ल चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1,000,000 पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते. गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात, म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवरती येऊ शकतात. प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये पृथ्वीवरती अधिक प्रमाणामध्ये असते आणि त्या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेमुळे आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. यंदा माघी गणेश जयंती ही शनिवारी आलेली आहे. 1 फेब्रुवारी 2025 सकाळी 11:38 चतुर्थी तिथी सुरू होणार आहे, तर 2 फेब्रुवारीला सकाळी 9:14 चतुर्थी तिथी संपणार आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीलाच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्याचप्रमाणे यंदाचा गणपती पूजनाचा मुहूर्त जो आहे तर तो 1 फेब्रुवारीला सकाळी 11:38 पासून दुपारी 1:46 असणार आहे. या दिवशी बरेच जण व्रत करतात. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची उपासना केली जाते. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून या दिवशी आपण काही साध्या सोपे उपाय जे आहेत तर ते सुद्धा करत असतो. माघी गणेश जयंतीलाच विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते. काही भागांमध्ये या दिवशी 1.5 दिवसाचा गणपती सुद्धा आणला जातो आणि गणेशोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो. तर अशा या गणेश जयंतीच्या दिवशी जरी आपल्याला इतर काही करणे शक्य झाले नाही तरी गोमातेला म्हणजेच गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे आणि गाईच्या एका अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, ज्यामुळे आपले जे काही दुर्भाग्य आहे तर ते नष्ट होईल. आपल्या नशिबामध्ये नाही तर ते सुद्धा गोमातेच्या आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्याला प्राप्त होईल. आपली कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतात, पैशासंबंधीच्या अडचणी असतात किंवा आपल्याला मुलांबद्दलच्या काही समस्या ज्या आहेत तर त्या भेडसावत असतात. जसं की आपली मुले जी आहेत तर ती खूप किरकिरेपणा करतात, काही केले ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात किंवा मुलांना शिक्षणामध्ये हवे तसे यश मिळत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही. पैसा जरी आला तरी सुद्धा तो खर्च होत आहे, कर्ज जे आहे तर ते वाढत आहे किंवा घरामध्ये सततचे आजारपण आहे, नशिबाची आपल्याला साथ मिळत नसेल तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करता येतो. आता हा उपाय आपण कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्नान आटोपायचं आहे. स्नान केल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. शक्य असेल तर लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. यानंतर देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत, मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. फोटो असेल तर स्वच्छ करून घ्यायचा आहे, मूर्ती असेल तर तिला अभिषेक करून घ्यायचा आहे. यानंतर या दिवशी आवर्जून बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत. 21 किंवा जास्तीत जास्त आपण दुर्वा अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण लाल रंगाची जास्वंदीची फुले सुद्धा अर्पण करायची आहेत, कारण दुर्वा आणि जास्वंद हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये गुळ खोबरे ठेवायचे आहे किंवा आपल्याला शक्य झालं तर आपण बुंदीचे लाडू, मोदक तर असा नैवेद्य सुद्धा ठेवू शकतो. परंतु सकाळच्या वेळेला आपल्याला हे सर्व करणे शक्य होत नाही, म्हणून आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आरती करायची आहे आणि दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल तर तेव्हा गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला विशेष असे महत्त्व आहे. गाय जर आपल्या घरी असेल तर कोणताही वास्तुदोष राहत नाही. त्याचप्रमाणे गायीची आपण जर सेवा केली तर आपल्या जीवनातील सर्व विघ्ने, संकटे ही गोमातेच्या कृपेने नष्ट होत असतात. तसेच श्रीहरी विष्णूंना सुद्धा गाय जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे. तर अशा या गायीला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे. आपल्या घरी जर गाय असेल तर त्या गायीला द्यायची, आजूबाजूला असेल तर त्या गायीला आपण देऊ शकतो किंवा गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा आपण गायीला ही वस्तू खायला देऊ शकतो. आता या व्हिडिओमध्ये आपण 3 ते 4 अशा वस्तू पाहणार आहोत. आपल्या समस्येनुसार आपण या वस्तू गायीला खायला द्यायच्या आहेत.
गाय जी आहे तर तिला कामधेनू म्हटलं जातं, कारण आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या ओळखून त्या इच्छा गाय पूर्ण करत असते. तसेच आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये सुद्धा बदलण्याचं काम जे आहे तर ते या उपायाने होत असते. आता आपल्याला काय करायचं आहे, या उपायासाठी सर्वप्रथम आपल्याला एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहे. जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यावेळेला पहिलीच चपाती आपल्याला गाईसाठी बनवायची आहे. या चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोदक जे आहेत तर ते बनवायचे आहेत. आता जरी आपल्याला मोदक बनवणे शक्य नसेल तरी आपण त्याऐवजी दुसरी कोणती वस्तू बनवू शकतो तर हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर मोदक आपल्याला बनवायचे आहेत आणि जेव्हा आपण गाईला ही वस्तू खायला देणार आहोत त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये ही चपाती ठेवायची आहे. थोडंसं कुंकू आणि त्यामध्ये तूप मिक्स करायचं आहे. त्या चपातीवरती बरोबर मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती बरोबर मध्यभागी आपल्याला मोदक जो आहे तर तो ठेवायचा आहे. गणपती बाप्पांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आपल्या जीवनातील जी समस्या आहे तर ती समस्या बाप्पांना सांगून ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर आपण ज्या गाईला ही वस्तू खायला देणार आहोत तर त्या गाईला पायावरती पाणी ओतायचं आहे, कपाळावरती पायावरती हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही वस्तू जी आहे म्हणजे चपाती आणि त्यावरती मोदक तर ही वस्तू गाईला खायला द्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला धूप दीप अगरबत्तीने गाईला ओवाळायचं आहे आणि गाईच्या एका अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, ते म्हणजे गाईच्या पाठीवरती एक उंचवटा असतो ज्या ठिकाणी सूर्यकेतू नाडी असते. तर या भागाला आपण जर स्पर्श केला तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्यामुळे आपल्याला गाईच्या या अंगाला नक्की स्पर्श करायचा आहे. तर अशा प्रकारे चपाती आणि मोदक आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे. आता जर आपल्याला मोदक बनवणे शक्य नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, त्याऐवजी एक गुळाचा खडा जो आहे तर तो आपण चपातीवरती ठेवू शकतो किंवा आपण फक्त गुळाचा खडा आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे आणि आपल्या तळहातावरती हा खडा ठेवायचा आहे आणि गाई समोर आपल्याला हा हात धरायचा आहे. हे सर्व करताना काळजीपूर्वक करायचं आहे. असं म्हटलं जातं की आपल्या हातावरून जर गाईची जीभ फिरली तर आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात. आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर हातावरती गुळाचा खडा जो आहे तर तो गाईसमोर हात पकडायचा आहे, जेणेकरून तो खडा खाताना आपल्या हातावरून गाईची जीभ फिरेल. तर अशा प्रकारे आपण गुळाचा खडा गाईला खायला देऊ शकतो. तसेच आपले लहान मुले आहेत जी खूप हट्टीपणा करतात किंवा किरकिरेपणा करतात किंवा मोठी मुले असतील ज्यांना शिक्षणामध्ये हवे तसे यश मिळत नसेल तर त्यांच्या हातून आपण गाईला मुठभर हिरवा चारा जो आहे तर तो सुद्धा खायला देऊ शकतो. कारण हिरवा चारा जो आहे तर तो बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो. हिरवा रंग जो आहे तर तो बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करणारा रंग आहे आणि जर बुध ग्रह जर मजबूत असेल तर मुलांची बुद्धिमत्ता जी आहे तर ती तल्लख होते. त्याचप्रमाणे मुलांचा सर्वांगीण विकास होतो. मुले जी आहेत आपली तर ती तेजस्वी बनतात. म्हणून मुलांच्या हातून आपण हिरवा चारा हा गाईला खायला द्यायचा आहे. आपल्या आर्थिक समस्या असतील तर आपण चपाती आणि त्यावरती मोदक खायला द्यायचा आहे. मुलांसाठीच्या काही समस्या असतील तर मुलांच्या हातून हिरवा चारा गाईला खायला द्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये इतर काही प्रॉब्लेम असतील तर आपण गुळाचा खडा जो आहे तर तो सुद्धा गाईला खायला देऊ शकतो.